हाय हॅलो नमस्कार सर्वांना। आज आपण बनवत आहे ढोकळा। हा ढोकळा मी बनवत आहे बेसन आणि रव्यापासून। हा ढोकळा खायला जबरदस्त लागतो आणि 20 ते 25 मिनिटात आपला हा ढोकळा तयार होतो। या ढोकळ्यासोबत मी नारळाची चटणी सुद्धा बनवत आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मी स्टीमरमध्ये पाणी टाकून घेतलेले आहे। याला आपण गरम होऊ देऊ। भांडं आपलं गरम होतंय तोपर्यंत आपण ढोकळ्याची तयारी करून घेऊ। त्या भांड्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता यात आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा निंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड। आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे निंबूसत्व आपल्याला या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता यात आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी रवा। मी हे मेजरमेंटचे कप घेतलेले आहे, याने मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही साध्या वाटीने सुद्धा 1 वाटी रवा मोजून घेऊ शकता। हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। रवा मी बारीक घेतलेला आहे। आता आपल्याला हा रवा पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे 2 मिनिटांपर्यंत। पाण्यामध्ये रवा मिक्स केल्यामुळे तो छान फुलतो। 2 मिनिटे झालेली आहे। रवा आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता यात मी टाकत आहे 1 वाटी बेसन। ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी बेसन टाकत आहे। बेसन टाकल्यावर याला पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गुठळ्या पडायला नको म्हणून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। बेसन मिक्स करून घेतलेलं आहे। आता यात मी टाकत आहे 2 चमचे तेल। यात मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता यात टाकायचं आहे आपल्याला बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा। खायचा सोडा मी अर्धा चम्मच घेतलेला आहे। सोडा टाकल्यावर याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बॅटर आपलं छान हलकं झालेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहे ते सुद्धा आपलं गरम झालेलं आहे। ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी ही प्लेट मी स्टीमरमध्ये ठेवून घेतलेली आहे। आपल्याला यात बॅटर टाकायचं आहे। आता आपल्याला याचं झाकण लावायचं आहे। 5 मिनिटं आपल्याला मोठ्या गॅसवर हा ढोकळा शिजू द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आता हा ढोकळा आपला शिजतोय तोपर्यंत आपण नारळाची चटणी तयार करून घेऊ। या ठिकाणी मी ओलं नारळ घेतलेलं आहे। छोट्या छोट्या पीसमध्ये ते कट करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचे तुकडे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। आता यात टाकत आहे थोडीशी कोथिंबीर। यामध्ये कोथिंबीर भरपूर टाकली तरी चालेल। आता आपण यात टाकत आहे थोडासा पुदिना, 2 हिरव्या मिरच्या टाकत आहे। तुम्हाला चटणी कशा प्रकारे तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये मिरची टाकू शकता। मी यामध्ये 2 हिरवी मिरची टाकलेली आहे। आता यात टाकत आहे अर्धा चमचा भाजलेलं जिरं, 1 छोटा चमचा साखर, 1 छोटी वाटी दही टाकलेलं आहे आणि 1 वाटी टाकलेलं आहे पाणी। आता टाकत आहे चवीनुसार मीठ, अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे। आता आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा नारळाची चटणी आपली अशा प्रकारे तयार झाली आहे। ही चटणी तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। ही चटणी आपली तयार आहे। ही चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा यावर तडका सुद्धा देऊ शकता। या ठिकाणी जिरा आणि मोहरीचा मी तडका दिलेला आहे। ओल्या नारळाची चटणी आपली तयार झाली आहे। आता आपण ढोकळा बघूया। या ठिकाणी 15 मिनिटं झालेले आहे। ढोकळा आपला तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि याला थोडं थंड होऊ देऊ। ढोकळा थोडा थंड झालेला आहे। आता मी याला कट करून घेते। ढोकळा आपण कट करून घेतलेला आहे। यावर आता मी तडका टाकत आहे। जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचा मी तडका तयार केलेला आहे। या तडक्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस, थोडंसं पाणी आणि साखर सुद्धा घालू शकता। बघा अशा प्रकारे ढोकळा आपला मस्तपैकी स्पंजी झालेला आहे। खायला हा ढोकळा जबरदस्त लागतो। 20 ते 25 मिनिटात आपला हा ढोकळा तयार होतो। हा ढोकळा तुम्ही कधीही आणि केव्हाही तयार करू शकता। अगदी पटकन हा ढोकळा आपला तयार होतो। खायला तर जबरदस्तच लागतो। अशा प्रकारे आपला हा ढोकळा मस्तपैकी तयार झालेला आहे आणि त्यासोबत बनलेली आहे ओल्या नारळाची चटणी। अशा प्रकारे हा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।